आज आपण एकत्र राहायचं असेल, एक परिवार, एक कुटुंब म्हणून, कोणत्या कुटुंबात भांडणं होत नसतात, भांडणं सगळीकडेच होतात, पण भांडणं कोणत्या स्वरूपाची असली पाहिजेत, भांडणं कोणत्या आटोक्यात कशी आणता आली पाहिजेत, हे आपल्याला जमलं की आपण जगावरती राज्य करू शकतो, एवढंच मी सांगू शकतो आपल्याला. यानंतर मनोगतासाठी मला वाटतं कोणी इच्छुक आपल्यापैकी, मला वाटतं आमच्या उन्मेष शेट्टींनी जरा 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. खरंच काही न बोलता जो माणूस कार्यरत सतत काम करत राहिलाय, ज्याच्याबद्दल नाही बोलू शकत मी काही. उन्मेष शेट्टी प्लीज. असं काय बोलणार ना मी, म्हणजे आता गेल्या 3-4 दिवसापासून गेल्या महिन्याभरापासून आपण जे सर्व सदस्य कमिटी आणि आपले अध्यक्ष हॅलो हां आपले अध्यक्ष, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष, सगळे सदस्य, सोसायटीचे मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहवासामुळे आपण जे काही आत्ता आजपर्यंत पार पाडलं आहे आणि त्याच्यामुळे आपली आज सत्यनारायणची महापूजा व होम हवन हे आज यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्वांचे आभार. असंच राहू दे, पुढच्या वर्षी अजून उत्साह दिसू दे सगळ्यांमध्ये, हीच इच्छा आहे. धन्यवाद उमेश. त्याचप्रमाणे आपल्यापैकी कोणी मला वाटतं कोलेकर इच्छुक आहेत, या. धन्यवाद बोलायची संधी दिल्याबद्दल. मी जास्त काय बोलणार नाही, आता अधिकारी यांनी बोलले, बाकीच्या आता सगळ्या आल्यात गोष्टी. फक्त एवढं सांगतो की जेवढे इथून पुढे सण येतील हे आपण म्हणजे घरात जे आपले सण साजरे करतो, ज्याप्रमाणे ज्या ताकदीने घरातले आपण जे आवरावरी करतो, साफसफाई करतो, तसेच ह्याच्या पुढचे पण सोसायटीचे सण हे हा माझा सण आहे, त्यानुसार साजरा करायचा. आज ज्या प्रकारे म्हणजे आपण दुपारचं जेवण ठेवलं होतं महिलांसाठी, तर एक ती म्हणजे हातेकरांना तुम्ही धन्यवाद द्या की दुपार त्यांची एक आयडिया होती की आपला सण हा म्हणजे पब्लिक इकडनं आमची सोसायटीची सकाळपासून ती इथेच राहिली पाहिजे. महिलांना आता जर किचन सोडून इथे यायचं म्हटलं तर काय करायला लागेल, तर हातेकरांनी एक आयडिया दिली की महिलांसाठी आज एक ब्रेक 1 दिवसाचा, तो म्हणजे दुपारचं जेवण. मग आता हा एवढा प्रश्न आपल्याला करायचा होता, त्या कारणास्तव थोडीशी आपली म्हणजे या वर्षीची वर्गणी वाढली, तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण हे सगळं मॅनेज करायचं होतं म्हणून वाढलेले आहे. नेक्स्ट इयरमध्ये नाही होणार, पण तुमच्या जशा काही सूचना असतील आम्ही तसं पालन करू आणि त्याचं तुम्ही एकोप्याने सगळे आम्हाला सपोर्ट करा. काही सूचना असतील येऊन करा, मागे राहून काही बोलू नका, काय असेल तुमचं ते व्यक्त करा. जसं आता यांच्या मनात एक आयडिया आली, आम्ही ती इम्प्लिमेंट केली, तसंच तुमचं आपण एक परिवार आहोत त्याप्रमाणे राहा आणि तेवढ्याच ताकदीने सगळे सण साजरे करू, एकजुटीने राहू, ताकदीने राहू, म्हणजे आपलं बाहेर कोण आपल्याला बोट दाखवू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद ओलेकर साहेब. मला वाटतं अजून आपल्यापैकी कोणी लाखांताईंना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. किंबहुना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या 2 महिला सदस्यांसाठी. म्हणजे 11 जणांमध्ये पण 2 यायला कोणी तयार नव्हतं. त्यातल्या त्या शर्मा काकी तयार होत्या, पण आजूबाजूला अजून एखादी महिला. तर त्याचप्रमाणे मला वाटतं आम्ही अथांग प्रयत्न केले, वेळ दिला 8, 10, 12 दिवसाचा, तरी देखील कोणी उपलब्ध झालं नाही. पण जरा या लाखांताईंसाठी आणि शर्मा काकींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला बोलायला संधी दिल्याबद्दल. कमिटीचं हे माझं म्हणजे पहिलंच वर्ष आहे, सवय नाही बोलायची, पण मी सांगेन की आमच्या ज्या महिला गटातल्या सगळ्या महिला आहेत त्यांनी जे काही हळदी कुंकवाची वगैरे तयारी केली, खास करून त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि बाकी सगळ्या गोष्टी काही रांगोळ्या काढणाऱ्या आहेत त्यांचे आभार मानणं म्हणजे राहून गेलं आहे, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आम्ही सगळे कामं करू, सगळ्यांना हॅलो. आणि जाणून बुजून मी अशी एक व्यक्ती मनोगत व्यक्त करण्यासाठी ठेवली, ज्यांचं मनोगत आपण न विचारता आतापर्यंत सूत्रसंचालनातून केलेलंच आहे. पण स्वतः जर मनोगत काही व्यक्त करायचं असेल
आणि जर ती संधी मिळणार नसेल तर बोलावं काय. सूत्रसंचालन हे त्यांच्याकडून नेहमीच होत राहतं. त्यातून ते आपले जी काही स्तुतीशुमन आहे ती उधळतच असतात, ज्या सूचना त्या देतच असतात. पण आता एक मनोगत म्हणून मी सरांना विनंती करतो की कृपया आपण सर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या या सांगता समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर असलेले आपल्या सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष विश्वाजी पाटील साहेब, सेक्रेटरी अजयजी बेर्डेजी, खजिनदार विनोदजी परदेशी, सर्व कमिटी सदस्य, सांस्कृतिक कमिटी सदस्य, उपस्थित महिला वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच आपल्या सदस्यांनी अगदी मनातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या करणं गरजेचं असतं. जेव्हा भावना व्यक्त होतात तेव्हा खरं कळतं की आतमध्ये काय आहे. कार्यक्रम कोणताही असो, थोडक्यात सांगायचं झालं तर वेळ फार कमी आहे, बोलण्यासारखं बरंच काही आहे. खास करून या विषयावर बोलायचं असेल तर मी बराच वेळ जास्त बोलू शकतो, तेवढे वेळ आपल्याकडे नाही आहे. परंतु माझी स्वतःची जी अपेक्षा किंवा इच्छा आहे, हा जो कार्यक्रम आपल्याच सोसायटीमध्ये नाही, कोणतीही सोसायटी असेल, पूजा असेल, कोणताही वार्षिक कार्यक्रम असेल, पिकनिक असेल किंवा सोसायटीच्या माध्यमातून जे काही आपण कार्यक्रम घेतो, हे घेण्यामागचा जो मेन उद्देश आहे तो कुठेतरी आपण सर्वांनी तो सेलिब्रेट होईपर्यंत, संपोपर्यंत मला वाटतं विसरता कामा नये. माझ्या मते आपल्या सोसायटीमध्ये पूजा सुरू करण्याचं कारण हे होतं माझ्या माहितीप्रमाणे की त्यानिमित्तानं तरी आपल्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाचं पावित्र्य राखलं जावं, त्यानिमित्तानं आपण सर्वांनी एकत्र यावं, त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आचाराविचारांची देवाणघेवाण व्हावी, हा पवित्र उद्देश आहे. या अपेक्षेप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काही सहकार्य करतात. काहींना सुद्धा सहकार्य करायची अपेक्षा असेल, कदाचित वेळेअभावी काही कारणास्तव सहकार्य करता आलं नसेल, तर मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की नेक्स्ट इयरला ते नक्कीच त्याची भरपाई काढतील असं मला या ठिकाणी वाटतं. पहिला विषय की मगाशी मी सांगितलं की जसं कदम साहेबांनी सांगितलं की माझ्या नावाचा उल्लेख केला, मी पुनश्च त्याचा उच्चार करतोय किंवा पुनरुच्चार करतोय. कार्यक्रम कोणता म्हटलं की एक व्यक्ती दुसरी व्यक्ती काय करू शकत नाही. माझ्या हिंदीच्या लँग्वेजमध्ये एक म्हण आहे, नेहमीच वापरतो मी, अकेल्याचा भाट नाही पडू शकता. कोणतंही मोठं कार्य, आता हे पूजेचं कार्य म्हणजे मोठंच कार्य आहे आणि मोठं कार्य करायचं असेल तर एकटी दुसरी व्यक्ती नाही करू शकत. ते जर यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल, पार पाडायचं असेल तर सर्वांच्या समुचित सहकार्याची आवश्यकता असते. आणि आज आपण या ठिकाणी हे यशस्वीरित्या पार पाडलंय, याचा अर्थच असा आहे की आपल्याकडून अनेकांकडून चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालंय. काहींना काही कारणास्तव देता आलं नसेल, तेही मगाशी सांगितले मी की ते नक्कीच पुढच्या वर्षी देतील. इच्छा असून सुद्धा कधी कधी देता येत नाही, कारण याचा साक्षीदार मी सुद्धा आहे. आज मला सुद्धा या ठिकाणी पूर्ण दिवस आज मी क्लास मिस केलेला आहे आणि क्लास मिस करणं माझ्यासाठी शक्यच नसतं. तरी सुद्धा सोसायटी आहे आणि माझ्यावर जी जिम्मेदारी सोसायटीने दिलेली आहे त्याला कुठेतरी तडा जाता कामा नये, कारण माझं स्वतःचं एक ते मत आहे, करायचं तर चांगलं करायचं, नाहीतर करायचंच नाही. करणे काय तो अच्छा करणे का, नाही तो नाही करणे काय.